अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार, तर सगळ्यांना शुभ गुरुवार। तर आज गुरुवार आहे, त्याचबरोबर आज अजय एकादशी आहे। तर एकादशीची सेवा म्हणजे वारंवार सांगितली जाणारी सेवा। बघा, आज आपल्याला एकादशीची निमित्त काय सेवा करायची आहे, काय विशेष सेवा करायची आहेत त्याची माहिती आपण बघणार आहोत। त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अजय एकादशी गुरुवार, त्याचबरोबर श्रावण महिना आणि बघा, श्रावण महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे। त्याचबरोबर अजय एकादशी म्हणजे या श्रावण महिन्यातली ही शेवटची एकादशी आहे। आणि त्याचबरोबर आद्रा नक्षत्र असा योग असल्याने आपल्याला काही भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे। तर कोणती सेवा आहे, कशी करायची? तर अजय एकादशी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात, म्हणजे 15 दिवसातून एक। असं काही नाही की आपण उपवास करतो म्हणून सेवा करायची। जे उपवास एकादशीचा नाही करत त्यांनीही सेवा करायची, कारण ही सेवा आहे पितृदोषासाठी। प्रत्येकाला पितृ असतात, पितृदोष असतात आणि ते निवारण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। सगळ्यात प्रभावी आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण। प्रत्येक एकादशीला याचं पारायण करायचं। 600 श्लोकी ग्रंथ आहे, छोटा ग्रंथ आहे, 1-1 तासामध्ये तुमचं याचं पारायण होऊन जातं। पण जितका कठोर पितृदोष असेल तितका तुमच्या ह्या सेवेनं कमी होण्याचा मदत होते। बघा, पितृदोष असेल तर तुम्ही स्वामींची कितीही सेवा केली तरीही ती सेवा तुमच्या पदरात पडणार नाही, कारण पितृ तुमच्यावर नाराज आहेत। त्याच्यामुळे स्वामी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकणार नाही। स्वामींनी सांगितलेलं आहे की मी तिसऱ्या पायरीवर आहे। पहिला तुमचे पितृ, त्याच्यानंतर तुमची कुलदेवी, त्याच्यानंतर मग मी। त्याच्यामुळं आपण जर आपल्या पितरांची सेवा करत राहिलो, आपल्या कुलदेवीची सेवा करत राहिलो, तर स्वामी आपोआप आपल्याला आशीर्वाद देत असतात। त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त पितरांची कशी सेवा करता येईल किंवा पितृदोष आपला कसा कमी होईल। बघा, घरामध्ये पितृदोष असेल तर अनेक प्रॉब्लेम क्रिएट होत असतात। आपल्याला खूप संकटांना सामोरं जावं लागतं। होणारी कामं म्हणजे तोंडी आलेला घास सुद्धा आपला हिसकावून घेतला जातो, असं होणारे कामं पण आपले नाही होत। त्याच्यामुळं आपल्याला पितरांसाठी ह्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। ग्रंथ नसेल तर आणून घ्या आणि त्याचं घरी पण पारायण करू शकता तुम्ही। जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथे पण जाऊन तुम्ही पारायण करू शकता। तर नक्की याची सेवा तुम्हाला आज करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला आज आहे गुरुवार, तर स्वामींची सेवा, अर्थात स्वामींची सेवा करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला एकादशी आहे, श्रीमद भागवताचं पारायण करायचं आहे। त्याचबरोबर एकादशी निमित्त प्रत्येक एकादशीला आपण उपवास करतो, तर पांडुरंगाचा मंत्र आपण जो आषाढी एकादशीला जो मंत्र म्हणतो तो रोज एक माळ, म्हणजे दर एकादशीला एक माळ घ्यायची। तर मंत्र काय आहे? श्रीवत्स धारायण वक्षे मुक्ते माला क्षणाक्षर। हा पांडुरंगांचा मंत्र आहे, खूप प्रभावी मंत्र आहे। याची एक माळ जप तुम्हाला करायची आहे आज। बघा, उपवास असेल किंवा नसेल एकादशीचा, पण सेवा मात्र नक्की करा। सेवेचं फळ तुमच्या पदरामध्ये नक्की पाडून घ्या। त्याचबरोबर नित्यसेवेतील म्हणजे नित्यसेवेचा जो ग्रंथ असतो त्याच्यामध्ये गीतेचा 15वा अध्याय आहे। आपल्याला माहिती आहे की गीता किती प्रभावी आहे। तिची आपण पारायण जर केलं तर आपली सर्व मनोकामना पूर्ण होते, पण पूर्ण गीता वाचणं शक्य नाहीये, म्हणून आपण 15वा अध्याय वाचायचा, जेणेकरून पूर्ण गीतेचं पारायण केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं। तर गीतेचा 15वा अध्याय वाचायचा, त्याच्यानंतर गीतेची 18 नावे घ्यायची आहे। ही पण सेवा तुम्हाला आज करायची आहे। त्याचबरोबर आज आद्रा नक्षत्र असल्यामुळे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम याची सेवा घ्यायची आहे। विष्णू सहस्त्रनाम विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा। ज्यांची आर्थिक संकट आहे, ज्यांना घरात पैसा टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये येणारा पैसा म्हणजे कसा खर्च होतो आपल्याला कळत नाही। लक्ष्मी ही चंचल असते, तिला स्थिर ठेवण्यासाठी वारंवार आपण सेवा उपाय जर केले तर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते। त्याच्यामुळे आज विष्णू सहस्त्रनाम ह्या काही सेवा मी तुम्हाला सांगितली आहे, तर त्या सेवा तुम्हाला दिवसभरातून कधीही करू शकता, कधीही, अगदी रात्री झोपेच्या वेळेस सुद्धा ह्या सेवा तुम्ही करू शकता। पण सेवा करायला विसरू नका। तर ह्या अशा सेवा आहेत त्या तुम्हाला आज करायच्या आहेत। अजय एकादशी गुरुवार, त्याच्यानंतर श्रावण महिन्यातली ही एकादशी शेवटची, त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला नक्कीच करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।